अहिल्यानगर शहरात अवैध तंबाखू आणि मावा तयार करणाऱ्यावर पोलिसांनी कारवाई केली आहे। पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली परीक्षाविधीन पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे यांच्या विशेष पथकाने 2 ठिकाणी धाड टाकत तब्बल 3,29,000चा मुद्देमाल जप्त केला आहे। या कारवाईत 4 आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून एक आरोपी फरार आहे। नीलक्रांती चौक येथील गौरव राजू अल्लाट वय वर्ष 34 यांच्या पान स्टॉलवर छापा टाकून पोलिसांनी 2 किलो सुगंधित तंबाखू आणि त्यांच्या घरी मावा मिक्सर मशीन व सुपारी कटर असा मुद्देमाल जप्त केला। त्यानंतर मानकर गल्ली येथे संजय मुरलीधर व्यवहारे यांच्या पान स्टॉलवर छापा टाकून 10 किलो तयार मावा तसेच त्यांच्या घरी मावा तयार करण्याच्या मशीन व साहित्य सापडले। या ठिकाणी मयूर शंकर उवाळे आणि गोविंद राधाकिसन मंगलारप यांना ताब्यात घेण्यात आले आहे, तर अमोल मदन सदाफुले हा आरोपी मात्र फरार आहे। दोन्ही कारवाईत एकूण 12 किलो सुगंधित तंबाखू, 4 मिक्सर मशीन, 2 इलेक्ट्रॉनिक वजन काटा असा 3,29,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला। आरोपी विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। DYSP संतोष खाडे आणि त्यांच्या पथकाने केलेल्या कारवाईमुळे नगर शहरातील अवैध मावा विक्रेत्यात खळबळ उडाली आहे। संतोष खाडे यांनी अशा अवैध धंद्यावर कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशारा दिला आहे।